हो मित्रांनो, इथे मिळतोय 99 मध्ये अनलिमिटेड पावभाजी। नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे श्री संत गजानन चाट भंडार येथे आणि इथे मिळतोय पावभाजी। ते फक्त 99 रुपयामध्ये। पावभाजी कशी वाटली त्याची? एकदम छान, एकदम सुंदर, नक्की या। आता मित्रांनो इथे बनणं चालू आहे पावभाजी आणि ती कशा प्रकारे बनते तर चला मित्रांनो पाहूया आपण। लेके चल जा, ये लेके जा, लगी हुई है। जा लेके जा तू, मैं आता। झाली बघा पावभाजी प्लेट रेडी, आता जाईल सर्व करण्यासाठी। सर, पावभाजी कशी वाटली तुम्हाला? तर पावभाजी कशी वाटली तुम्हाला? तर यांची क्वालिटी म्हणजे एकदा खाल तर बार बार याल। मदत मी पण गर्दी बघितली आणि तुम्ही पण गर्दी बघितली, खूप अशी गर्दी असते आणि खरंच चांगल्या प्रकारे ते पावभाजी देतात। त्यांची ग्रेव्ही भाजी पण मस्त असते आणि पाव पण एकदम मस्त असतात, तडका वगैरे पण चांगला दिलेला असतो। तर चला तर मग करूया ट्राय पावभाजी कशी आहे त्याची। हे बघा प्लेट झालेले आहेत रेडी, कांदा, लिंबू, पाव भाजी, बटर तर लय मस्त आहे। आणि आता आपल्यासमोर आलेली पावभाजी, गरम गरम पाव आहेत, भाजी पण आहे
आणि तिकडे आहे कांदा वगैरे, तर पाव वगैरे एकदम मस्त आहेत. आणि माझा मित्र पण आलेला पारस. तर आता पावभाजी खाऊ आणि टेस्ट कशी आहे ते तुम्हाला सांगतो आणि बघू आता. चला तर टेस्ट तर इतकी भारी आहे. आत्तापर्यंत मी जिथे जिथे पावभाजी खाल्लेली आहे तशी फिरणे आली, पण क्वालिटी एक नंबर आहे आणि चव पण खूप छान आहे. आता विचारू पारसला, तर पारसला कशी वाटली. तर आता अशोक भैयाला विचारू त्यांना कशी वाटली पावभाजी. अशोक भैया, टेस्ट नंबर एकच आहे. आपल्या अंबडमध्ये प्रथम पावभाजी अशी खाल्ली आहे. 99 रुपयामध्ये अनलिमिटेड पावभाजी माझी आली नंबर 1. तर खरंच अशी भरपूर ठिकाणी खाल्ली मित्रांनो, पण अशी काय मजा आली नाही. पण इथं खरंच मजा आली आणि आम्ही आलो होतो मग पावभाजी खाण्यासाठी. तर चालू आहे आता. तर भाजी इतकी टेस्टी. आता दुसऱ्यांदा भाजी मागवली, भाजी संपली तर पुन्हा एकदा भाजी मागवली. तर टेस्ट खरंच खूप छान आहे. जेवण वगैरे करतो, मग भेटूया आपण पुन्हा. नमस्कार मित्रांनो, 99 मध्ये अनलिमिटेड पावभाजी फक्त आणि फक्त आंबडमध्ये. यावर लागतं श्री गजराज चाट भंडार आंबड समोर. तर मित्रांनो, तुम्हाला पण पावभाजी आणि हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की हो किंवा यस म्हणून टाईप करा. तर ठीक आहे, आपण भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय.